नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्मान भारत योजना ABPMJAY संदर्भातील 3 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, नक्की नवीन हॉस्पिटलची भर किती प्रमाणात झालेली आहे, उपचारांची नवीन आकडेवारी, आयुष्मान कार्ड 70 वर्षांवरील नागरिकांसाठीचा जो लाभ आहे, तसेच आरोग्य सेतू 2.0 आणि आजपर्यंतची अधिकृत माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशभरात नवीन सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचा समावेश सातत्याने केला जात आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधासुद्धा उपलब्ध होत आहे. ओके, तसेच आता खाजगी रुग्णालयांचा समावेश जो आहे तो सध्या सुरू आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना अधिक ठिकाणी कॅशलेस उपचाराची सुविधा सध्या उपलब्धसुद्धा होत आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर देशभरात सध्या अधिकृत माहितीनुसार ही माहिती आहे की देशभरात सध्या 36,218 रुग्णालये आयुष्मान भारत योजनेशी जोडली गेलेली आहेत आणि ही आनंदाची बातमी म्हणता येईल. आणि यामध्ये 19,659 सरकारी हॉस्पिटल आणि 16,559 खाजगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 12.3 कोटींपेक्षा जास्त हॉस्पिटल उपचार मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या उपचारांवर 1,80,435 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला असून लाखो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासासुद्धा मिळाला आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की देशभरात सध्या 44.14 कोटींपेक्षा जास्त आयुष्मान कार्डे तयार करण्यात आलेली आहेत. यामुळे पात्र नागरिकांना अधिक सुलभपणे कॅशलेस उपचाराचा लाभसुद्धा मिळत आहे. ओके, कारण की आता ही जी योजना आहे ती आता सातत्याने वाढ करत आहे. ओके, या योजनेमध्ये खूप जास्त नागरिकांचा समावेश होत आहे. ओके, आता आयुष्मान वय वंदना उपक्रमाअंतर्गत 70 वर्षांवरील 1.20 कोटी ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी सध्या करण्यात आलेली आहे. यापैकी 13.84 लाखांपेक्षा जास्त उपचार या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहेत. तसेच अद्ययावत आरोग्य सेतू 2.0 मध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अनेक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा जोडण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये जवळील आयुष्मान रुग्णालय शोधणे, डिजिटल आरोग्य नोंदणी पाहणे आणि इतर आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात सुद्धा आलेल्या आहेत. ओके, तसेच ही शेवटची अपडेट म्हणता येईल आपल्याला या योजनेमधली, ती म्हणजे की पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार या योजनेअंतर्गत उपलब्ध केलेले आहेत. ओके, आणि अधिकृत यादीतील रुग्णालयांमध्ये हा लाभ तुम्हाला घेता येईल. ओके, 3 जुलै 2026 पर्यंत आयुष्मान भारत ABPMJAY योजनेच्या लाभाच्या रकमेत, उपचार मर्यादेत किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये कोणताही नवीन अधिकृत बदल जाहीर करण्यात आलेला नाही आहे. मात्र नवीन रुग्णालयांचा समावेश, डिजिटल आरोग्य सुविधा आणि लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी शासनाकडून सातत्याने सध्या काम सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही काही ज्या व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित संदेश बघता त्यावर जास्त काही विश्वास ठेवू नका. योजना अगदी चांगल्या प्रकारे चलत आहे. ओके, योजनेचा जो यूज आहे तो चांगल्या लोकांपर्यंत, ज्यांना गरज आहे आर्थिकदृष्ट्या, जे कमकुवत आहे त्यांच्यापर्यंत हा त्यांना फायदा मिळत आहे. ओके, फक्त भारत सरकार आणि आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत माहितीलाच तुम्ही फक्त प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या कुटुंबीय, मित्र आणि गरजू नागरिकांपर्यंत शेअर करा. आणि आयुष्मान भारत योजना, सरकारी आरोग्य योजना, पेन्शन योजना, शेतकरी योजना आणि केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.